रात्री गणा कोरगावकरांच्या घरी भोग केला. तर आश्चर्य म्हणजे आदल्याच दिवशी ते वारल्याचं कळलं. दोघे जीवाला जीव देणारे मित्र म्हणवत, पण खरंच एका पाठोपाठ एक त्यांचे जीव गेले. आता मुद्दाम काही दिले नसतील, पण गेले एवढं खरं. आता ह्या नवीन काय सांगितलं तुम्ही? हे सगळं कळलं होतं मला. सगळं नाही, हे एवढंच कळलं होतं. आता पुढचं सांगतो. मरताना तुझ्या वडिलांनी दिलेले 10,000 रुपये माझ्या हातात होते. गणा कोरगावकर तर देवाघरी गेले. मग मी ते पैसे दिलेच नाहीत. वापरले. कशासाठी? दुपारी रेस होती, हड्यांवर लावले आणि घालवले. अहो, पण तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं ना, जुगारात पैसे लावणार नाही म्हणून. मग उद्यापासून लावणार नाही असं म्हटलं होतं. मी त्याच दिवशी खेळलो. शेवटचं सगळे पैसे घालवले. हलकं वाटणारच इतके पैसे गेल्यावर. आता तेव्हा नाही, आता हलकं वाटलं. तुला हे सांगून टाकल्यावर मनावरच एक ओझं उतरलं. आई, अगं कुठं चाललीस? अहो, तुमची औषधाची वेळ नाही का झाली? थांबा, घेऊन येते. औषध वेळच्या वेळी घेत जा. मी विसरले तर आठवण करा. गोळी. आता ही कसली गोळी दिलीस? टेन्शनची. डोकं शांत राहण्यासाठी डॉक्टरांनी दिली ती. तूही घे. मी? गरज लागेल. आणखी एक गोष्ट कबूल करायची इतक्या वर्षात. कोणती? तुझ्या आईची. आईची? तिचं काय? म्हणजे मी तुझ्या आईशी ज्या तऱ्हेनं वागलो त्याबद्दलची. काय केलं तुम्ही? तुझी आई आपल्याकडे राहायला आली होती प्रथमच. कुठे राहिली ती? 2 दिवस होती की झेपते. दुसऱ्या रात्री झोपेतून ओरडत उठली आणि पहाटे चालायला लागली. परत कधीच आली नाही. तेच सांगायचंय तुला. तुझ्या आईनं इथं राहणं मला बिलकुल पसंत नव्हतं. ती सतत माझ्यावर बारीक लक्ष ठेवून असायची. सारख्या सूचना करायची. त्यामुळे मी अस्वस्थ होत असे. मी जे केलं ते का केलं त्याचं हे कारण होतं. पण काय केलं तुम्ही माझ्या नकळत? तुझी आई आपल्याकडे राहायला आली त्या रात्री जेवण झाल्यावर तू स्वयंपाकघरात आवरत होतीस. मी तुझ्या आईशी बोलत बसलो होतो. म्हणजे तुझी आईच बोलत होती, मी ऐकत होतो. जावई बापू, तुम्हाला सांगते, तुम्ही आमच्या कोकणातल्या गावी जन्माला आला असतात ना, तर तुमचा विश्वास बसला असता हो भूतापितांवर. सगळं काय गोळी. अहो, लहान मुलांचं काय गोळ्या कसल्या सगळं काय? दाग पडते ती यांच्यानी. टाका ती आधी पाहिजे. आता कसं? तर काय म्हणत होते मी? लिमलेटची गोळी. अहो
झाली तुमची गोष्ट. आता जाऊ मी. तुम्ही झोपच हो, काय हरकत आहे. किती दिवस राहणार तुम्ही इथे. काय नाही, सहजच. राहायला आलेल्या माणसाला असं विचारू नये, एवढंही कळत नाही का तुम्हाला. आता नाही कळत बऱ्याच गोष्टी. आता विचारताय म्हणून सांगते. आले त्याची गाणी म्हणते महिनाभर. अहो एकच मुलगी माझी. कधी घरी कंटाळा आला किंवा तिची आठवण झाली कधी येणारच न राहिलं इथे पुन्हा पुन्हा. काय हो बरं, आता येऊ. कुठे जाताय. बसावं. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते. आणखी एक. हो बरं. आमच्या गावातल्या विहिरीवर अमावास्येच्या मध्यरात्री 3 बायका कंदिलाच्या प्रकाशात केस विंचरीत बसल्या होत्या. त्यात काय विशेष. केस विंचरीत बसल्या हे विशेष नाही हो. पण त्यांनी त्यांची बुटकी काढून अशी डाव्या हातावर घेतली होती. ही अशी. बापरे. मग सांगते काय. हो, काय गोष्ट आहे हो तुमची. वा वा. बरं, आता तुम्ही जाऊ. जातो. अहो पण हे बघा, उषाला म्हणा तुझं आवडलं असलं तर ये जरा गप्पा मारायला. बर, सांगतो मी तिला. पण मला वाटतं झोपली असेल ती. हो का. मगाशी डोकं दुखत होतं तिचं. तुम्ही झोपच बसत. ही वस्ती ना तशी चांगली आहे. पण पूर्वी ख्रिश्चनांचं स्मशान होतं इथे. अतृप्त आत्मे आणि त्यातून बाहेर पडायचं म्हणे. घरा डोकवायचे. अशा आपल्या नुसत्या अफवा. अहो खरं काही नाही. बरं, येतो मी. कल्पनाच नव्हती. तुझी आई झोपली. मी आत गेलो. पावडर फासली, टॉर्च घेतला आणि तुझी आई ज्या खोलीत झोपली होती त्या खोलीच्या खिडकीपाशी आलो. आज ते मी सांगितलं. उषा, मला माहितीये हे सगळं ऐकून तुला खूप धक्का बसला असेल. आणखी